हॅलो. तर सगळ्यांना असा प्रश्न पडला होता की डॅमसॉल टेक्नॉलॉजीचे ऑफिस मंचरमध्ये कुठे आहे, ऑफिसमध्ये काय काम चालतं. तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे की डॅमसॉल टेक्नॉलॉजी ही कंपनी किंवा ह्या कंपनीचं ऑफिस मंचरमध्ये कुठे आहे आणि ऑफिस कसं आहे. तर चला आपण ऑफिसची टूर करूया. तर समोरच ओपन टेरेस आहे. त्याच्यानंतर आपल्या कंपनीचं नाव हे AI डॅमसॉल अजाईल सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड, आपली कंपनी प्रायव्हेट लिमिटेड आहे. त्यानंतर इथे आपल्या सर्वांची जेवणाची नाश्त्याची व्यवस्था असते. आम्ही इथे जेवायला बसतो, नाश्ता करायला बसतो किंवा काही पार्टी असेल तर पार्टी करायला बसतो. त्यानंतर ऑफिसच्या समोरच आपला मंचरचा पुणे नाशिक हायवे आहे. हा ओल्ड हायवे आहे. त्याच्यानंतर ऑफिसचा जर काही पत्ता द्यायचा असेल तर ऑफिसच्या लेफ्ट आणि राईट साईडला मॅक्स केअर हॉस्पिटल, सिद्धकला हॉस्पिटल आहे. तर चला आता आपण ऑफिसची टूर करूया. चला, ऑफिसमध्ये गेल्याच्या नंतर पहिल्यांदाच घाई पहिली गोष्ट कधीच आपण विसरायची नाही, ती म्हणजे इन करणं. जर हे केलं नाही तर आपल्या लेट मार्क लागेल, सॅलरी पण कट होईल आणि दिवसभरला हे कसं समजणार. त्याच्यामुळं पहिली गोष्ट तर ती केलीच पाहिजे. चला आता आपण इन केलं. इन केल्याच्या नंतर इथं पहिल्यांदा आपल्याला आपल्या ऑफिसचं ऑर्डर म्हणजे इथे थोडा मिनी फ्रीज पण आहे आणि फिल्टर पण आहे. त्याच्यानंतर ऑफिसच्या रिसेप्शनच्या एरियामध्ये पहिल्यांदा सुरुवातीला आपल्या इथे भरपूर काही ट्रॉफ्या आणि तुम्हाला सर्टिफिकेट दिसतील. तर पाहूया पहिला डॅमसॉल टेक्नॉलॉजीला भेटलेला अवॉर्ड, ग्लोबल चेंज मेकर अवॉर्ड 2022. हा अवॉर्ड नेपाळमध्ये आउटस्टँडिंग लिडरशिपसाठी भेटलेला होता. त्यानंतर AK प्रोडक्शनमध्ये क्रिएटिव्ह पार्टनर म्हणून 2022 आणि 2023 अशा दोन्ही वर्षी अवॉर्ड भेटला होता. तो आपल्याला क्रिएटिव्ह पार्टनर म्हणून भेटलेला होता आणि काही सर्टिफिकेट भेटले होते. आणि आपल्या सर्टिफिकेटकडे आता आपण वळूया. त्याच्यामध्ये सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन, उद्यम सर्टिफिकेट म्हणजे MSME, GST सर्टिफिकेट आहे, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचं सर्टिफिकेट आहे. हे सगळे सर्टिफिकेट आपले इंडियाचे आहे. त्याचबरोबर ट्रेडर्स लायसन्स, दुबईसाठी आपलं जे लायसन्स आहे ते आपले आहे. त्यानंतर आपल्यावरती हा लोगो आहे. हा आपला पहिला लोगो आहे जो की डॅमसॉल टेक्नॉलॉजीज नावाने आहे. त्यानंतर तुम्हाला इथे एक डिझाईन दिसतीये, ते मेक अ चेंज किंवा मेक अ चान्स, तुम्ही जे त्याचं मिनिंग घेऊ शकता. मिनिंगफुल डिझाईन आहे. तर ही डिझाईन केलेली आहे स्वातीने. स्वाती चांगली ड्रॉइंग पण करते, तिनेच केली आहे. इथे आहे, हा आपला आहे जो एरिया आहे, इट्स ऑलवेज टी टाइम, नावातच तुम्हाला समजले असेल. आपला ब्रेक टाइम आहे. इथे ब्रेकमध्ये बसतो. काही जर पिकनिकचे प्लॅनिंग करायचे असतील किंवा काही डिस्कशन करायचे असेल, रीलसाठी कंटेंट शोधायचं असेल, टॉपिक शोधायचा असेल, काही सिरियस डिस्कशन असेल किंवा काही टाइमपास करायचा असेल तर सगळेजण इथे मोस्टली बसतात. इथे एक मोठा बॉक्स दिसतोय, ते म्हणजे आपले मायबाप सरकार, इंटरनेट राउटर आणि CCTV. चला, तर त्याच्या शेजारी आहे पॅन्ट्री, जिथे कॉफी किंवा टी जो काही असेल तो बनतो, जो ब्रेक टाईममध्ये आम्ही 2 टाईम चहा किंवा ज्याला कॉफी हवी असेल कॉफी. तर चला पहिल्यांदा पाहूया फर्स्ट वर्क स्टेशन. हे 4 सीटरचं आहे. इकडे डेव्हलपमेंट टीम बसते. डेव्हलपमेंट टीममध्ये काही इंटर्नही असतात. त्याच्यानंतर हे सेकंड वर्क स्टेशन आहे, जे की 8 सीटरचं आहे. ह्या वर्क स्टेशनवरती मार्केटिंग अँड ग्राफिक टीम वर्क करते. त्यांच्या समोर त्यांचे मॅनेजर असतात. तर चला तुम्हाला त्यांचं इंट्रोडक्शन देते. तर पहिल्यांदा इकडे पाठीमागे सगळ्यात बारीक नजर ठेवणारे, जास्त बडबड करून सगळ्यांना शांत करणारे डिजिटल मार्केटिंग मॅनेजर बसतात. त्यांच्याच बरोबर त्यांच्या शेजारी ऑफिसची सासू म्हणजे सगळ्यांकडून काम करून घेणारी, सेल्स अँड मॅनेजमेंट पाहणारी मॅनेजर बसते. आता जाऊयात एका इंटरेस्टिंग टीमकडे, म्हणजे सगळ्यात जास्त काम करणारे, सगळ्यांचं पोटपाणी चालवणारे शेतकरी, म्हणजेच आपली सेल्स टीम. हे क्लायंटच्या शिव्या खातात म्हणून सगळ्यांचा पगार होतो बरं का. चला आपण जाऊयात अशा ठिकाणी जिथे सगळ्यांचा सत्कार होतो, म्हणजेच मीटिंग,
मध्ये इथं काहींना नारळ भेटतो तर काहींना आवड, काहींच्या नावाची प्रशंसा केली जाते तर काहींची कान उघडणी केली जाते. त्यालाच आपण म्हणतो मीटिंग. तर ही आहे आपली मीटिंग रूम. कशी वाटली तुम्हाला आपली मीटिंग रूम? होती का तुमची पण कान उघडणी मीटिंगमध्ये? चला शॉर्टकटमध्ये सांगते, पाहून कळालं असेल. इथे सगळे रिलॅक्स होण्यासाठी जातात. चला आता जाऊयात आपण जिथे सगळे आपले प्रॉब्लेम घेऊन जातात, आपल्या क्वेरीज घेऊन जातात. क्लायंटचा काही प्रॉब्लेम सेल्स टीमच्या अंगलट जर आला ना, तर सेल्स टीम पहिली धावत कुठे जाते? इकडे आता आपण जाऊया आपला प्रॉब्लेम घेऊन. ते म्हणजे आपल्या कंपनीचे CEO. ही फर्स्ट कॅबिन आहे. चला आता आपण वळूया दुसऱ्या कॅबिनकडे. त्याआधी नॉक करा, का ते कळेलच. चला पहिल्यांदा भेटूया हा व्हिडिओ काढणारी आणि सगळे सोशल मीडिया अकाउंट हँडल करणारी, व्हिडिओ एडिटिंग करणारी आणि कंपनीचा पैशावर ताबा असणारी आणि कंपनीची उलाढाल सांभाळणारी अकाउंट मॅनेजर. आता भेटूया शेजारीच असलेले कंपनीचे सर्व्हिस सर्वार, ज्याने वेगळी स्किलवाली माणसं शोधून त्यांना एकत्र कामाला झुकवलं, ते म्हणजे कंपनीचे फाउंडर. तर मग असा होता ऑफिसच्या टूरचा व्हिडिओ. भेटूया लवकरच पुढच्या म्हणजेच इंट्रोडक्शन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका.